नमस्कार गृहिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पदार्थ शेंगोळी। त्याच्यासाठी साहित्य लागणारे शेंगदाणे, जिरे, कोथिंबीर आणि लसूण। तर पहिल्यांदा आपण आहे ना मिक्सर मध्ये लसूण, जिरं आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहोत। आता शेंगदाणे बारीक करून घेऊया। त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। ही आपली पेस्ट तयार झाली आहे। हुलग्याचं पीठ घेतोय। काही ठिकाणी हुलगे, चवळी एकत्र पण पीठ घेतात, पण मी हे नुसतं हुलग्याचंच पीठ दळलेलं आहे। आपल्या अंदाजे पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना हा वाटलेला मसाला टाकायचा। याच्यामध्ये अंदाजे लाल तिखट टाकायचं, आपल्या आवडीनुसार, जसं तिखट हवंय तसं। अंदाजे मीठ आणि 2 पळ्या तेल। त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करायचं पिठामध्ये। लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा मळून घ्यायचा। तर हा असा घट्ट गोळा आपला मळून तयार झालेला आहे। मी याला एक 10 मिनिटासाठी आहे ना मुरत ठेवते आणि मग आपण शेंगोळी करायला घेऊया। 10 मिनिटानंतर आपण एवढा छोटा गोळा घ्यायचा आहे। थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं, हाताला लावायचं, गोळा छान मळून घ्यायचा हातानेच। हातावर शेंगोळी वळून घ्यायची। सगळ्यांनाच हातावर शेंगोळी येतात असं नाहीये, ज्याला येत नाही त्याने पोळपाटावर केली तरी चालतं।
अशा प्रकारे आपली शेंगोळी वळून झालेली आहे. अशा सर्व पिठाच्या शेंगोळ्या आपण वळून घेऊया. गॅसवरती कुकर ठेवायचे. त्याच्यात 2 पळ्या तेल टाकायचे आणि चांगलं गरम होऊन द्यायचे. आपल्याला तेलामध्ये टाकायला लाल तिखट आणि मीठ घ्यायचे. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं, कारण आपण पहिलं पण पिठामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. तेल गरम झालं ना, आणि पाणी टाकायचे. जे की तयार केलेल्या शेंगोळ्या बुडतील एवढं पाणी टाकायचे. आपल्या पिठाच्या तयार केलेल्या शेंगोळ्या, मळलेल्या पिठापैकी एवढं पीठ आपण काढून ठेवलंय. ते नंतर यूज करायचे आपल्याला. पीठ आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे जेणेकरून ते भिजेल. इकडे कुकर मधील पाण्याला चांगली उकळी आली आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगोळी टाकून घेऊया. एक अशा प्रकारे सर्व शेंगोळी टाकून झाल्यात कुकरमध्ये. झाकण लावू आणि 3 शिट्ट्या करूया. तीन शिट्ट्या झाल्यानंतर शेंगोळी शिजलेली आहे, बघू शकता. आता आपण जे पीठ ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं, ते पाणी आपल्याला पीठ मिक्स करून शेंगोळ्यांमध्ये टाकायचं. अजून थोडस पाणी लागेल. कारण पाण्यात कालवलेलं पीठ पण शिजायला लागेल ना. एक 10-15 मिनिटं मंद आचेवरती उकळी येऊ द्या. मस्तपैकी शेंगोळ्याला उकळी आलेली आहे. आपण बघूया. ही झाली आपली गरमागरम शेंगोळी तयार.